नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी येवल्यात 59 ग्रामपंचायत सदस्य अपात्र असल्याचे आदेश काढले। 12 महिन्यांची मुदत देऊन देखील जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई केली। नाशिकच्या वणी धोमडे रस्त्यावर सडलेले कांदे आणि कचरा टाकला जातोय, त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। याबाबत दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि वणी ग्रामपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी केली जाते। नाशिकचं आरोग्य विद्यापीठ रॅगिंग प्रकरणात देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे। 2022 ते 24 या 3 वर्षात रॅगिंगच्या 61 तक्रारी दाखल झाल्या। सोसायटी अगेन्स्ट व्हायलेन्स या एज्युकेशनच्या अहवालातून हा खुलासा झालाय। केंद्राने याबाबत गंभीर भूमिका घेण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या मालेगावात नशेसाठीच्या औषधाच्या 100 बाटल्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नाहीये। आरोपींकडून 30,000ची औषधं जप्त केली आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।